चला फायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल अगदी हवेमध्ये राहिला, जिथे आपण पाहिलं की या पहिल्या बॉलवर विकेटची संधी होती, ती संधी मात्र प्राप्त करता आली नाहीये. मिळालेली हे खरं तर जीवनदान आपल्याला पाहायला मिळालं, जिथे फलंदाज क्रमांक 1 फलंदाज स्टेप आउट झाले होते. पंचांनी अपडेट केले, एक धाव असेल. एज लागून मागे गेल्या बॉल. धावसंख्येचं अकाउंट ओपन झाले. 3 षटकांचा सामना आहे. बॅटिंगसाठी काशीनाथ आणि नरेश असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. फायनलचा सामना आहे. अशफाक बॉलिंग ट्रॅकवर आहेत. निक्स बॉल अशफाक, राईट आर्म अराउंड द विकेट. बॉल सबमरीन आहे, दॅट शुड बी डॉट बॉल. राईट आर्म अराउंड द विकेट. बॉल फुल टॉस रिलीज केलाय. एक टोटल स्कोर आपण पाहताय 4. 5 चेंडूंचा खेळ झाला. पहिले षटक प्रगतीपथावर अशफाक ची गोलंदाजी. एज अँड अनदर सिंगल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 5. बॅटिंग करणारी टीम मोरबे 40+. स्पेल 2 मध्ये मोसीन आलेत. फ्लायटेड बॉल जागेवरच थांबलाय. डॉट येईल बॉल. चला आपण आता मॅचवर थोडंसं फोकस करूया. स्टॅटिस्टिक्स आपण काढत होतो, कारण यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळा काही क्षणांचाच आपण पाहणार आहोत. घड्याळामध्ये बरोबर 3 वाजून गेलेत. अतिशय थंड परंतु मनमोहक हे वातावरण आहे. मैदानामध्ये 2 टीम्समध्ये सुरू असलेली फायनल मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. सुखापूर प्रीमियर लीग 2026 दशकपूर्ती 10व्या पर्वामध्ये स्पर्धेचं भव्य आयोजन आणि
40+ 12 संघांना दिलेले आपण संधी आणि आज या 40+च्या 3 टीम्समध्ये आपण चिठ्ठ्या पाहिल्या. एका टीमला नशिबाचं कौल मिळून एकंदरीतच आपण मोरबी टीमला बाय दिले आणि सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मग अशी आपण वावंजे विरुद्ध टीम मोह असा सामना पाहिला, जिथे मोह या टीमला मात्र नक्कीच पराभव स्वीकारावा लागला. आणि फायनल मेगा फायनलचा सामना नुकताच तुमच्या समोर रंगत असताना मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकाशनं अप्रतिम खेळ केला होता, ज्या प्रकाश झोतातील या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, असा प्रतिभावंत खेळाडू, जागेवरनं स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचा दमखम, त्याच्याकडे असलेली गती, स्पीडस्टर हा गोलंदाज. रात्रीच्या प्रकाशात गोलंदाजाने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर या फलंदाजाकडे नव्हतं, आपण असं म्हणूया. जिथे आपण पाहताय की आलेला हा पहिला डॉट बॉल, 5 चेंडूंचा खेळ आणि धाव खर्च केली ती फक्त 1-2 षटकं. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या आपण पाहताय 1 बाद फक्त 5. चला 2 षटकं झालेत, आता उर्वरित 4 षटकं असतील. या 4 षटकांसाठी आम्ही आमंत्रित करू ज्यांनी महत्त्वाचा वेळ पुन्हा एकदा स्पर्धेसाठी दिला आहे. आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेबांचा आवाज आपण ऐकूया. परंतु काकांसमवेत आता मैदानामध्ये गोट्या अंपायर नसतील, त्यांनी ड्रेस कोड नुकताच चेंज केला आहे. मला वाटतं ते हॉटेलकडे रवाना झालेत. आणि दुसरं षटक गोलंदाज आपण पाहिला, मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्या गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. जबरदस्त पृथक्करण ॲज अ बॉलिंग युनिट आम्हाला पाहायला मिळालं. तर वावंजे आणि मोरबे ना, यस, शेवटची मॅच. या गोट्या कुठे आहे? चला, मोरबे 2 बाद 5 टार्गेट. तर परेशभाई पाटील अतिशय दमदार, शिवसेनेची मुलुक मैदान तोफ. खरं म्हणजे आम्ही तिकडे होतो केवाल्याच्या नाईटमध्ये, तिथलं जरा लवकर आमचा आटोपला शेड्यूल. खरं म्हणजे मला संदीप मास्कर साहेबांना की तुम्ही 2 दिवस द्या, कालचा आणि आजचा. चला, बॉलिंग मार्क तयार मोरबे संघाच्या. 2 बाद 5 टार्गेट किती आहे? अच्छा, 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचा सामना असेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला टोळवायचा होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एकही धाव नाही, धावसंख्या फक्त. आणि पंधांदा वाईट इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा, 1 धाव मलते. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या दिली 2 बाद 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा. ओहो, क्लीन बॉल, त्रिफलाचित. पितल उघड्यावर दांडी गोल झाली, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि मोरबे संघाला बसेल हा तिसरा धक्का. 3 बाद 6 वाता हा 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आवाज कमी केला. तर नवीन बॅटर 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, वाजवी मामूली किफायतशीर, नगण्य स्कोर. मोरबे आणि वामंजे 2 बलाढ्य टीम, पनवेल तालुक्यामधील 2 अव्वल संघ. नेक्स्ट बॅट्समन विल बी आणि हा यस पुन्हा मिडॉनला चेंडू जाईल.
तर मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आज सलग 2 दिवस ज्यांनी गोटे अंपायर यांनी अतिशय दमदार डान्स. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यांचा बक्षीस आम्हाला आजच आहे. उद्या नाही, आज उठ्या भरणार सगळ्यांच्या. चला चांगली गोष्ट आहे. 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. बरोबर, उद्या नको यायला. परेशभाई पाटील आमचे कट्टर समर्थक. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त टायमिंग. तर मिळतील 2 धावा. 200 पेक्षा कुछ नाही. 2 धावांनी संघाची स्कोर नेऊन ठेवला तब्बल 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 9. हॅलो, इथं आले होता आता करते कॉमेंट्री थोडी. इथं आले ते नितेश नामचा त्याच्यावर जात आहे. अरे इथं आपला सुकापूरला मॅच चालू आहे ना. मग आता नितेशची गाडी जाते ना आमच्या गावातला नितेश कॉमेंटेटर. हां, मग त्याची 4 व्हीलर आहे ना. मग ते बोलतं येत आता. मग त्यांनी सोडला म्हणून विषयाने. चल. आणि 4 धावा मिळतील. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका. टोटल स्कोर झाला किती? 13 आणि 14 धावांचं टार्गेट. इक्वेशन 3 षटकामध्ये 14 धावांची गरज. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. नाईटचं आजचं कालच्यापेक्षा आज मात्र चांगलं आहे वातावरण. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान. 5-15. तब्बल 12 संघाचा समावेश होता. वामनजी संघानं दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला फक्त एनिमेन 13 करून 14 धावात खोललेलं आहे. टार्गेट फार सोपं आहे. आरामशीर जर तुम्ही खेळलात तर या धावा चेस होतील. मोरबे विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम वावंजे. आजचा हा अंतिम अखेरची लढत. चला पहिली ओपनिंग बेर. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 14 रन्स. अतिशय कमी टार्गेट, लोएस्ट किमान धावसंख्या. परेशभाई पाटील, ऋषी आणि मोहसिन. अतिशय भन्नाट जोडी. मोरबे संघानं मात्र आज कमालीचं प्रदर्शन केलं. खरं म्हणजे गोट्या पाहिजे होता. कारण त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. अच्छा मग ये ना मला. आता शेवटची इनिंग आहे. 400-500 रुपये भेटले ते भेटले का हो? मग शेवटचा हात या. तुमच्यावर आमचं पण भलं होईल. चांग भलं. चला, ऋषी आणि मोहसिन पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. जिंकण्यासाठी पाहिजे फक्त 14 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. 5ही म्हणजे प्रतिषटकामागं. आणि हा यस पहिला गोलंदाज नरेश फडके ना पाटील. अच्छा 10 खेळाडू आणलेत.
यस ऋषी खातं उघडते. केलेल मोहसिन एक विस्फोटक फलंदाज. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक आणि चांगलं फिल्डिंग. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मिळते विकेट. धावा दिल्या 3 वर. ऋषी इज बॅटिंग ऑन 1 नॉन स्ट्रायकर. मोहसिन इज बॅटिंग ऑन 2. टोटल स्कोर इज 3 फॉर नन बिनबाद 3 वर. अतिशय दमदार स्पर्धा. 11 स्टार 40+ आणि 11 स्टार क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ सुकापूर आयोजित. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट केला. जबरदस्त टायमिंग आणि छटकार की चौकार. 6 रन. मध्ये 5 धावांची गरज. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका. मिळेल 1 धाव. नाही. 9 रन्स. 5 धावांची गरज आहे. बॉल राहिली 14 चेंडूमध्ये. 9 धावांची गरज. 5 धावांची गरज. हे आउटसाइड लेग स्टिक. पंचांचा निर्णय. 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळेल. राहिल्या फक्त एनमीन 4 धावांची गरज. 1+1 2 धावांमध्ये यस. फक्त जिंकणारी 3 धावांची गरज. 14-3. आणि हा यस म्हणत सामना. चांगला चेंडू बघूया. अप्रतिम डिलिव्हरी. चला वन डाऊन द फलंदाज. पहिली विकेट प्राप्त होईल. बाद होईल तो मोहसिन. नवीन बॅटर पंकज पाटील ना. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवीन फलंदाज पंकज पाटील स्ट्राईक रोटेट करतील. 13 मध्ये लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक आणि सीमा रेषेलगत चांगला फटका होता. 1 धाव मिळते. राहिल्या फक्त 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. रिक्वायर ओनली 2 रन्स. नाही काढली का. अच्छा अच्छा. चला परेश भाई या या या. तिकडे होतं केव्हाल्याला. चला ओके थँक्यू. चला चला ओके थँक्यू परेश भाई. शिवसेनेचा दमदार आवाज. कार्य सम्राट ज्यांच्या मार्फत बघा WPL वावंजे प्रीमियर लीग ही अतिशय चांगली स्पर्धा नेहमी दरवर्षी सालाबद्दल आयोजन करत असतात. राईट आर्म महोदय गेट